नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। हा टॉपिक मी मुद्दामून शेवटी घेत आहे, कारण परीक्षेच्या 3-4 दिवस अगोदर या टॉपिकचं रिव्हिजन केलं, हा टॉपिक लक्षात राहिला तर परीक्षेमध्ये याचे भरपूर मार्क्स मिळून जातात। तर आज आपण मानसशास्त्राचा 7वा टॉपिक पाहणार आहोत, पण फडके यांच्या पुस्तकामध्ये हा मानसशास्त्राचा टॉपिक 3रा आहे। आपण समजण्यासाठी सुलभ व्हावे आणि जे काही चॅप्टर घेतले ते सलगपणे न घेता, म्हणजे मागच्या चॅप्टरची लिंक पुढल्या चॅप्टरला लावून आपण ते चॅप्टर घेतलेले आहेत, म्हणून या चॅप्टरचा आपला 7वा नंबर लागलेला आहे। तर आज आपण जो काही चॅप्टर पाहणार आहोत तो फडके यांच्या पुस्तकामध्ये 3रा चॅप्टर आहे, पण आपला हा 7वा चॅप्टर असणार आहे। तर या चॅप्टरचं नाव आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक। आता हा जो काही अध्ययनावर परिणाम करणारे घटक, हा जो काही टॉपिक आहे तो खूप मोठा आहे। एका रीडिंग मध्ये लक्षात ठेवणं समजणं शक्य नाहीये। आपण या टॉपिकचे 4 भाग करणार आहोत। 4 भागामध्ये 4 वेगवेगळे घटक पाहणार आहोत। या घटकाचा त्या घटकाशी काहीही संबंध राहणार नाही। एकत्र हा टॉपिक आपण घेतला तर समजणार नाहीये, खूप भेळमिसळ होणार आहे आणि हा टॉपिक खूप मोठा असल्यामुळे सर्व एकत्र घेतला तर जवळजवळ 4-4.5 तास जाऊ शकतात आणि 4-4.5 तास कोणाचीही मानसिकता राहत नाही, म्हणून आपण याचे 4 भाग करून हा टॉपिक पाहणार आहोत। तर आता जास्त विषयांतर न करता आपण सुरुवात करू अध्ययनावर परिणाम करणारे घटक पार्ट 1। आता याच्या अगोदर आपण जसे काही मानसशास्त्राचे चॅप्टर पाहिले होते त्याच पद्धतीने हा सुद्धा पाहणार आहोत। आता प्रास्ताविका, या प्रास्ताविकामध्ये तितके काही गोष्टी महत्त्वाच्या नाही, 3-4 ओळी महत्त्वाच्या आहेत, त्या कोणत्या आहेत ते पाहू। वर्गातील सर्व अध्ययनार्थ्याची अध्ययनात समान प्रगती असत नाही, हे व्यक्तिमत्वाचा प्रकार आहे। आता व्यक्तिमत्व, व्यक्तीचा विकास आणि व्यक्तिभिन्नता, व्यक्तिभिन्नतेमध्ये प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात। जसे की हाताची बोटं सारखी असत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येकाची प्रगती ही सारखी असत नाही, प्रत्येकाचा व्यक्तिमत्व विकास हा सारखा असत नाही, त्याच्यामध्ये व्यक्तिभिन्नता असते। तसेच वर्गातील सर्व अध्ययनार्थ्याची अध्ययनात समान प्रगती असत नाही, त्याचप्रमाणे एकच अध्ययनार्थी अनेक विषय अभ्यासत असताना त्याची होणारी प्रगती सर्व विषयांच्या बाबतीत सारखी असत नाही। हे विधान जवळजवळ आपण वैयक्तिक घ्यायचं की आपल्या प्रत्येक विषयामध्ये आपल्या अध्ययनाची प्रगती सारखी असते का, तर सारखी असत नाही। कुठल्या एखाद्या विषयामध्ये आपली प्रगती चांगली असते तर दुसऱ्या विषयामध्ये आपली प्रगती कमी असते। जो विषय आपल्याला आवडतो त्या विषयामध्ये आपली अध्ययनाची प्रगती जास्त असते। तसेच विषयानुसार अध्ययनात फरक पडलेला दिसून येतो। आता जे काही माहिती सांगितलेल्या प्रत्येक विषयाच्या संदर्भात ही प्रस्तावनेमध्ये तशी माहिती दिलेली आहे, पण ही माहिती परीक्षेला विचारली जात नाही। आपल्या परीक्षेला काय विचारलं जातं त्या दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत। तर व्हिडिओ स्टॉप करा, तुम्हाला ही आणखीन थोडीशी प्रस्तावना वाचून घ्यायची असेल तर वाचून घ्या, पण न वाचलेलं बरं राहील। आता अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, याच्यामध्ये काय, अध्ययनावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो, तर अनुवंशाचा होतो, त्यानंतर परिसराचा होतो। परिसर म्हणजे परिवेश असा सुद्धा असतो। आता परिसरामध्ये काय आहे, तर परिसरामध्ये काही शास्त्रज्ञांनी म्हणजे मानसशास्त्रज्ञांनी ज्या विचारवंतांनी त्याचे परिसराचे आंतरिक परिसर आणि बाह्य परिसर असे प्रकार पाडलेले आहेत। तर आंतरिक परिसरमध्ये काय आहे, तर आंतरिक परिसरमध्ये तो पेशीच्या अंतर्गत परिसर, आंतरपेशीय परिसर आणि ग्रंथीस्राव याचा सुद्धा आपल्या अध्ययनावर परिणाम होतो। आता ग्रंथीस्राव बद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे, कोणत्या ग्रंथी जास्त स्रावल्यानंतर किंवा कोणत्या ग्रंथीचा स्राव कमी प्रमाणात झाल्यानंतर काय परिणाम होतो, तो टॉपिक आपण पाहिलेला आहे, पाहिला नसेल तर पाहून घ्या। मग आता दुसरा आहे बाह्य परिसर। बाह्य परिसरामध्ये येतो जन्मपूर्व परिसर आणि जन्मानंतरचा परिसर, या सर्व घटकांचा परिणाम हा अध्ययनावर होतो। आता आपण सविस्तरपणे पाहू अध्ययनावर परिणाम करणारे घटक। त्याच्यामध्ये पहिला घटक आहे अनुवंश। आता याच्यामधले बरेचसे विधान हे आपल्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते। आता ह्या काही ज्या ओळी आहेत त्या संपूर्ण ओळी ह्या एक ऑब्जेक्टिव्ह असल्यासारख्या आहेत। लक्षपूर्वक ऐकणं, समजून घेणं आणि पाठ करणं खूप गरजेचं आहे। एक ना एक ओळ महत्वाची आणि परीक्षेमध्ये ओळीच विचारल्या जातात। व्यक्तिभिन्नता आणि व्यक्तिविकास यावर अनुवंशाचा मोठा परिणाम होतो। आता हीच ओळ परीक्षेला पडली होती की व्यक्तिभिन्नता आणि व्यक्तिविकास यावर अनुवंशाचा मोठा परिणाम होत नाही। व्यक्तिभिन्नता आणि व्यक्तिविकास यावर अनुवंशाचा मोठा परिणाम होतोला नाही केलं होतं किंवा होतोला नव्हतं करता तिथं। अनुवंश हा शब्द जीवशास्त्राला अतिशय जवळचा आहे, लक्षात घ्या। अनुवंश हा शब्द जीवशास्त्राला अतिशय जवळचा शब्द आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष तसेच संस्कार हे अनुवंशाने येत असतात। प्रत्येक व्यक्तीचे गुण वैशिष्ट्ये, त्याचे गुण, त्याचे दोष हे वेगवेगळे असतात
आणि हे जे काही गुण आहेत, हे जे काही दोष आहेत आणि हे जे काही संस्कार आहेत ते आपल्याला अनुवंशाने येत असतात. आणि जे काही व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष असतात, जे काही संस्कार अनुवंशाने येत असतात, त्याचा परिणाम हे आपल्या अध्ययनावर होत असतो. हे गुण हे दोष बालकात केवळ आई वडिलांचेच येतात असे नाही, तर जे काही गुण दोष आहेत ते बालकांमध्ये आई वडिलांबरोबरच आजी आजोबा पणजी पणजोबा यांचे सुद्धा गुणदोष हे नवीन पिढीत संक्रमण होतात. लक्षात घ्या, जी काही एखादी पिढी आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले गुणदोष हे संक्रमित होतात, तर हे आपले आई वडील, आजी आजोबा आणि पणजी पणजोबा यांचे गुण दोष हे आपल्यामध्ये संक्रमित होत असतात. शारीरिक व्याधी, शारीरिक व्यंग तसेच शारीरिक व मानसिक दुर्बलता यांसारखे पिढीजात येणारे दोष अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करतात. आता अनुवंशामुळे खूप काही बदल होतो. अनुवंशामुळे आपल्याला काही देणगी भेटते, तर काही फायदा होतो, तर काही तोटा होतो. अनुवंशामुळे गुणदोष नवीन पिढीत संक्रमित होतात. त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक व्याधी सुद्धा मिळू शकते, शारीरिक व्यंग सुद्धा भेटते, शारीरिक व मानसिक दुर्बलता सुद्धा यांसारखे पिढीजात येणारे दोष हे अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करतात. आता हे जे काही गुणदोष आहेत ते आपल्याला अनुवंशामुळे येतात आणि हे जे काही गुणदोष आहेत जे पिढीजात आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या अध्ययनावर परिणाम होत असतो. आता हे सर्व विधान परीक्षेमध्ये विचारले गेले होते. काय होते? बालकात केवळ आई वडिलांचेच येतात असे नसून आजी आजोबा तसेच पणजी पणजोबा यांचे गुणदोष नवीन पिढीत संक्रमित होत नसतात. विधान असं होतं तर होत असतात. शारीरिक व्याधी, शारीरिक व्यंग तसेच शारीरिक व मानसिक दुर्बलता यांसारखे पिढीजात येणारे दोष अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करत नाहीत. तर अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करतात. जे काही अनुवंशामुळे आपल्यामध्ये गुणदोष येतात त्या गुणदोषांचा आपल्या अध्ययन प्रक्रियेवर परिणाम होतो, अध्ययनावर परिणाम होतो. अनुवंशाने प्राप्त झालेल्या या गुणदोषांचा परिणाम अध्ययनावर परिणामतः व्यक्ती विकासावर सुद्धा होत असतो. विधान आस्तोला नसतो करतात, त्यामुळे लक्षपूर्वक वाचा ऐका. अनुवंशाने प्राप्त झालेल्या या गुणदोषांचा परिणाम अध्ययनावर परिणामतः व्यक्ती विकासावर होत असतो. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरवते. आता परीक्षेमध्ये काय दिलं होतं की विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरवत नाही, तर तसं नाही. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती ही अनुवंशिकता पुरविते. अनुवंशिकतेमुळे व्यक्तिभिन्नता आढळते, पण परीक्षेमध्ये आढळत नाही असं देतात, तर तसं नाही. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरविते, अनुवंशिकतेमुळे व्यक्तिभिन्नता आढळते. अध्ययनामध्ये कोणते विशिष्ट गुणधर्म आढळतात तसेच कोणते दोष आढळतात याचा शोध शिक्षकांनी घेतला पाहिजे, घ्यायलाच पाहिजे. व्यक्तिभिन्नता लक्षात घेऊन अध्ययनार्थ्यांमधील सुप्त शक्तींचा जास्तीत जास्त विकास घडवून आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अनुवंश वैशिष्ट्य प्रदान करण्याची व्यवस्था गर्भधारणेच्या वेळी सुरू होते. आता हे परीक्षेमध्ये पडलेले विधान आहे. अनुवंश वैशिष्ट्य प्रदान करण्याची व्यवस्था गर्भधारणेच्या वेळी सुरू होते. परीक्षेमध्ये सुरू होत नाही असं दिलं होतं आणि दुसऱ्या एका परीक्षेमध्ये अनुवंश वैशिष्ट्य प्रदान करण्याची व्यवस्था गर्भधारणेच्या वेळी सुरू होते असं सरळ सरळ दिलं होतं. आणि विसंगत विधान ओळखामध्ये आणखीन अनुवंशासंदर्भात 2-3 विधान दिले होते. स्त्रीची अंडपेशी आणि पुरुषाची रेतपेशी यांच्या मिलनातून फलितपेशी निर्माण होते. आई वडिलांकडून अपत्यात संक्रमित होणारी वैशिष्ट्ये फलितपेशीच्या केंद्रकात साठवली जातात किंवा साठवलेली असतात. आई वडिलांकडून अपत्यात संक्रमित होणारी वैशिष्ट्ये फलित पेशीच्या केंद्रकात साठवलेली असतात. आता इथं प्रश्न काय असू शकेल की आई वडिलांकडून अपत्यात संक्रमित होणारी वैशिष्ट्ये कोणत्या केंद्रकात साठवलेली असतात, तर फलित पेशीच्या केंद्रकात साठवलेली असतात. आपण अनुवंशाचा भाग पहिला, अनुवंशामध्ये काय गुणदोष असतात, त्याचा काय परिणाम होतो किंवा काय परिणाम होत नाही ते सर्व व्यवस्थितपणे पाहिलं. आता अनुवंशा संदर्भात काही नियम आहेत. ते नियम कोणते कोणते आहेत, तर साधर्म्याचा नियम आहे, वैविध्याचा नियम आहे म्हणजे विविधतेचा नियम आहे आणि परागतीचा नियम आहे. अनुवंशासंबंधी काही नियम आहेत. ते 3 नियम आहेत. ते 3 नियम कोणते आपण सविस्तर एकदम स्पष्टीकरणासह पाहू. अनुवंशासंबंधी काही नियम आहेत, त्याच्यामध्ये 3 नियम आहेत. पहिला नियम आहे साधर्म्याचा. आता हे पहिला नियम जो आहे तोच साधर्म्याचा नियम म्हणून ओळखला जातो. लॉ ऑफ सिमिलॅरिटी म्हणजेच पहिला नियम साधर्म्याचा नियम म्हणून ओळखला जातो. आता याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असा अनुवंश संक्रमित करीत असतो.
त्यामुळे विशिष्ट प्राण्याची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न वेगळी दिसू लागतात. म्हणजे आता आपण आपल्या आई वडिलांची अपत्य आहोत, आपण त्यांच्यासारखेच दिसतो पण इतरांपेक्षा वेगळे दिसतो. आता इतर प्राण्यांबाबत घ्या, कुत्र्याची पिल्ले घ्या, ती त्यांच्या आई वडिलांसारखीच दिसतात. आता दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांची घ्या, ते त्यांच्या आई वडिलांसारखे दिसतात पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न दिसतात. हाच आहे साधर्म्याचा नियम. म्हणजे काय आहे तर प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असा अनुवंश संक्रमित करीत असतो. त्यामुळे विशिष्ट प्राण्याची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न वेगळी दिसून येतात. आता दुसरा नियम आहे वैविध्याचा किंवा विविधतेचा नियम. आता याच्यामध्ये काय असतं, पुष्कळ वेळा बालकाचे आई वडिलांशी साम्य असते पण क्वचित प्रसंगी रंगमण्यांचे मिश्रण अनन्यसाधारण असते. त्यामुळे कोणत्याही दोन बालकांत पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. याला अनुवंशाच्या वैविध्यतेचा नियम म्हणतात. या नियमाप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचे परस्परांशी साधर्म्य असले तरी काही बाबतीत त्यांच्यात विविधता आढळते. त्यामुळे एका साच्यातून तयार केलेल्या गणपतींसारखी त्यांची स्थिती नसते. आता जे काय गणपतीचा साचा असतो त्या साच्यातून काढलेले गणपती जवळजवळ सगळे सारखे दिसतात. पण आपण आपल्या आई वडिलांची अपत्ये घ्या, सर्व सारखे दिसत नाहीत. काहीतरी व्यक्तिभिन्नता असते, काहीतरी फरक असतो, सर्वजण सारखे दिसत नाहीत. त्यालाच म्हणतात वैविध्याचा नियम किंवा विविधतेचा नियम. आता तिसरा आहे परागतीचा नियम. आता याच्यामध्ये काय आहे, जेव्हा जो काही वैविध्याचा नियम आहे तो प्रकर्षाने पाळलेला आढळतो तेव्हा अपवादात्मक व्यक्ती जन्माला येते. अपवादात्मक व्यक्ती जन्माला येते म्हणजे कसं, या नियमानुसार पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात. आता उंच आई वडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. लठ्ठ आई वडिलांची मुले हे लठ्ठपणाच्या बाबतीत सरासरीकडे वळतात. काही वेळा आई वडिलांचे संपादित गुण मुलांमध्ये संक्रमित झालेले दिसतात. असे गुण विशेषतः संपादित गुण मुलांमध्ये संक्रमित होतात का याचा पुरावा उपलब्ध नाही. आता याच्यामधल्या ओळी परीक्षेमध्ये काय विचारल्या गेल्या होत्या तर उंच आई वडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. हे कोणत्या नियमामध्ये बसतं, पहिला नियम, दुसरा नियम तर तिसरा नियम, तर कोणत्या नियमामधलं हे उदाहरण आहे तर उंच आई वडिलांची मुले हे उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. हा तिसरा नियम आहे. तिसरा नियम कुठला, परागतीचा. आता दुसरं उदाहरण काय होतं, लठ्ठ आई वडिलांची मुले लठ्ठपणाच्या बाबतीत सरासरीकडे वळतात. आता परत ऑप्शन काय दिले होते, परागतीचा नियम आहे का वैविध्याचा नियम आहे का साधर्म्याचा नियम आहे. तर आता ह्याच्यामध्ये जी विधान दिले असतात, उदाहरणं दिलेली असतात ते महत्वाचे असतात. आता साधर्म्याचा नियम होता त्याच्यामध्ये काय होतं, विशिष्ट प्राण्याची पिल्ले एकसारखे पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न वेगळी दिसून येतात. हा झाला साधर्म्याचा नियम. दुसरा वैविध्याचा किंवा विविधतेचा नियम होता. त्याच्यामध्ये काय होतं, कुटुंबातील व्यक्तींचे परस्परांशी साधर्म्य असले तरीही काही बाबतीत त्यांच्यात विविधता आढळते. त्यामुळे एका साच्यातून तयार केलेल्या गणपतीसारखी त्यांची स्थिती नसते. आणि आता तिसरा नियम कुठला होता, परागतीचा. याच्यामधले उदाहरणं काय आहेत तर उंच आई वडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. लठ्ठ आई वडिलांची मुले लठ्ठपणाच्या बाबतीत सरासरीकडे वळतात. फक्त आता जे काही नियम आहेत त्या नियमांमध्ये बसणारे उदाहरण हे आपल्या परीक्षेला विचारले जातात. मज्जा संस्था, स्नायू संस्था, स्वर यंत्र रचना या गोष्टींवर अनुवंशाचा परिणाम होतो. हे विधान परीक्षेला विचारलं गेलं होतं. काय होतं, मज्जा संस्था, स्नायू संस्था, स्वर यंत्र रचना या गोष्टींवर अनुवंशाचा परिणाम होत नाही. पण अभिरुची किंवा कौशल्य संपादित वैशिष्ट्य संक्रमित होण्याची कोणतीही यंत्रणा नाही असं होतं. तर विधान काय आहे, मज्जा संस्था, स्नायू संस्था, स्वर यंत्र रचना या गोष्टींवर अनुवंशाचा परिणाम होतो पण अभिरुची किंवा कौशल्य संपादित वैशिष्ट्य संक्रमित होण्याची कोणतीही यंत्रणा नाही. विधान नीट लक्षपूर्वक वाचा, ऐका, पाठ करा. मज्जा संस्था, स्नायू संस्था, स्वर यंत्र रचना या गोष्टींवर अनुवंशाचा परिणाम होतो, परीक्षेत नाही असं दिलं होतं. पण अभिरुची किंवा कौशल्य संपादित वैशिष्ट्य संक्रमित होण्याची कोणतीही यंत्रणा नाही. पण एवढे मात्र घडू शकते की एखादी संपादित कला आत्मसात करण्यासाठी आवश्यक असणारी शरीर रचना अनुवंशाने प्राप्त झाल्यामुळे ती कला ते मूल लवकर आत्मसात करू शकते. आता म्हणजे कसं, गायकाच्या मुलाला गाण्याची कला लवकर आत्मसात होते. ती यामुळे कशामुळे, अनुवंशामुळे. अनुवंशामुळे गुणदोष हे संक्रमित होत असतात. त्यामुळे गायकाच्या मुलाला गाण्याची कला लवकर आत्मसात होते. हे ते यामुळेच होते.
आता अणुवंशासंदर्भात ग्रेगॉर मेंडल यांनी संशोधन केले होते. ते कधी 1860 मध्ये ग्रेगॉर मेंडल यांनी प्रदीर्घ संशोधन केले होते आणि त्यांनी एक प्रयोग केला होता. प्रयोग कशावर केला होता तर अणुवंशासंदर्भात 1860 मध्ये ग्रेगॉर मेंडल यांनी एक प्रदीर्घ संशोधन केले आणि त्यांनी वटाण्यावर प्रयोग करून त्यात संकर घडून आणला. आता हा जो काही प्रयोग होता, या प्रयोगामधले जे काही विधान आहेत ते परीक्षेला विचारले गेले होते. या प्रयोगावरून नवजात पिढीतील मागील 3 पिढ्यांचे गुणदोष संक्रमित होतात हे शोधून काढले. म्हणजे कुठले? आई वडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा यांकडून गुणसंक्रमण हे संक्रमित होतात, गुणदोष हे संक्रमित होतात हे त्याने शोधून काढले. पण आता हे त्याची टक्केवारी किती असते हे त्याने सांगितलेले आहे. कोण? ग्रेगॉर मेंडल यांनी. त्याने कधी? अणुवंशासंदर्भात इसवी सन 1860 मध्ये ग्रेगॉर मेंडल यांनी प्रदीर्घ संशोधन केलं, वटाण्यावर प्रयोग केला. या प्रयोगावर त्याने नवजात पिढीतील मागील 3 पिढ्यांचे गुणदोष संक्रमित होतात हे शोधून काढले. आता या संशोधनाच्या आधारे असे म्हणता येईल की प्रत्येकी 50% वारसा आई वडिलांकडून, 25% वारसा आजी आजोबांकडून व उरलेला जैविक वारसा हा पणजी पणजोबांकडून व अन्य पूर्वजांकडून आपणास प्राप्त होतो. कसा? 50% जैविक वारसा आई वडिलांकडून, 25% जैविक वारसा हा आजी आजोबांकडून आणि उरलेला जो काही वारसा आहे तो जैविक वारसा हा पणजी पणजोबांकडून व अन्य पूर्वजांकडून आपणास प्राप्त होतो. व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकत नाहीत. हे विधान परीक्षेला विचारलं गेलं होतं. परीक्षेत काय दिलं होतं तर बालकांचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात असं दिलं होतं. तर नाही, बालकांचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकत नाहीत. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचाही व्यक्तिमत्व विकासात महत्वाचा वाटा असतो. हे विधान सुद्धा परीक्षेला विचारलं गेलं होतं. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचाही व्यक्तिमत्व विकासात महत्वाचा वाटा असतो, परीक्षेत नसतो दिलं होतं. टी.पी. नन यांनी म्हटले आहे. टी.पी. नन यांनी काय म्हटलेले आहे की जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक आहे. आता आपण पाहू परिसर किंवा परिवेश. आता परिसराचा अध्ययन प्रक्रियेवर काय परिणाम होतो तो पाहू. अध्ययन व व्यक्तिविकास यात जसे अनुवंशाला महत्व आहे त्याचप्रमाणे त्या मुलाच्या भोवती असणाऱ्या परिसरालाही आहे. बाह्य परिस्थितीचा अध्ययनावर त्या आधारे त्याच्या विकासावर मोठा परिणाम होत असतो. बाह्य परिस्थिती कौटुंबिक, सामाजिक तसेच धार्मिक असू शकते. आर्थिक परिस्थितीचाही साधक बाधक परिणाम अध्ययनावर तसेच अध्ययनार्थ्याच्या विकासावर झाल्या वाचून राहत नाही. अध्ययनार्थ्याच्या दृष्टीने घर, शाळा आणि समाज हे घटक महत्वाचे असतात. या 3 घटकात योग्य परिस्थितीत व वातावरण आपण निर्माण करू शकतो. परिसराच्या वलयाचा परिणाम अध्ययनार्थ्याच्या अध्ययनावर होतो. परिसराच्या वलयाचा परिणाम अध्ययनार्थ्याच्या अध्ययनावर होतो. आता याच्यामध्ये थोडीशी काही एक्स्ट्रा माहिती दिली आहे. याच्यामध्ये कसं आहे, खेड्यात राहणारा किंवा शहरामध्ये राहणारा त्याचा परिणाम किंवा व्यक्तीचा अध्ययनावर कसा होतो त्याच्या संदर्भात थोडी माहिती दिली आहे. म्हणजे शहरात राहणाऱ्याचा अभ्यास चांगला होतो कारण तिथे सुखी सुविधा असतात. खेड्यामध्ये राहणारे असतात त्यांना तिथे सुखी सुविधा उपलब्ध नसतात, त्यामुळे त्याचा अध्ययनावर परिणाम होतो. अशा संदर्भात थोडीशी एक्स्ट्रा माहिती आहे, ती वाचून घ्या. पण याच्यामधली माहिती परीक्षेला विचारली गेली नाही. जेवढी महत्वाची आहे तेवढी आपण पाहू. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉक्टर हेवर्ड व वॅटसन अनुवंशापेक्षा परिसराला म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरणाला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत खूप महत्व प्रदान करतात. परिसराचे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्व सांगणारे संशोधन त्यांनी केले. कोण? हेवर्ड व वॅटसन यांनी. जुळ्या मुळांवर केलेले प्रयोग परिसराचे महत्व सिद्ध करून दाखवितात. एकच अनुवंश असलेल्या जुळ्यापैकी एकाला गलिच्छ परिसरात वाढवले असता दोघांच्या विकासात फरक आढळून आला. चांगला अनुवंश लाभला असून सुद्धा परिसर चांगला नसेल तर व्यक्तिमत्वाचा विकास योग्य प्रकारे होत नाही. चांगल्या घराण्यातील मूल वाईट परिसरात बिघडतात असे दिसून येते. म्हणजे बघा, आता जर आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी राहत असू पण आपला मित्र परिवार किंवा जे काही परिसरातील लोक चांगले नसतील, त्यांचे विचार चांगले नसतील तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो. आणि आता एक झोपडपट्टीमध्ये राहणारा असू द्या पण त्याचे विचार चांगले आहेत, त्याच्या अवतीभोवती असणारे लोक चांगले आहेत, त्यांचे विचार चांगले आहेत, तर त्याच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होतो. म्हणजे परिसराचा व्यक्तीच्या अध्ययनावर परिणाम होतो. हे वॅटसन आणि हेवर्ड यांनी दाखवून दिले. हे त्यांनी कशातून दाखवून दिले तर त्यांनी जुळ्या मुळांवर प्रयोग करून दिला आहे. आता हे जुळे मुले हे एकच अनुवंश असलेले होते आणि ते एकच अनुवंश असलेले जुळे मुळ त्यांवर त्यांनी प्रयोग केला आणि त्या प्रयोगाद्वारे त्यांनी हे सिद्ध करून दाखवले.
व्यक्तिमत्व विकासासाठी परिसरातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक संस्कारांनी बालकाचा विकास साधता येतो. त्याचे व्यक्तिमत्व संपन्न बनविता येते. चांगल्या परिसराच्या आधारे नराचा नारायण होऊ शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. नराचा नारायण आणि वाल्याचा वाल्मिकी हे कशामुळे झाले तर चांगल्या परिसरामुळे. आता इथं 3-4 ओळी आहेत, ते परिसराचा अर्थ काय त्याच्या संदर्भात तितक्या काहीशा महत्वाच्या नाहीत, ते आपल्याला माहीतच असतात. आपण जे काही महत्वाचं आहे ते पाहू. काही मानसशास्त्रज्ञ व विचारवंत परिसराची आंतरिक परिसर व बाह्य परिसर अशा 2 भागात विभागणी करतात. त्यात जन्मपूर्व परिसर व जन्मानंतरचा परिसर असा समावेश असतो. आता परिसर याच्यामध्ये आंतरिक परिसर आहे, पेशी अंतर्गत परिसर आहे, आंतरपेशीय परिसर आहे आणि ग्रंथस्राव्य आहे. पुन्हा बाह्य परिसर त्याच्यामध्ये जन्मपूर्व आणि जन्मानंतरचा परिसर असा घटक आहे आणि या सर्वांचा आपल्या अध्ययनावर परिणाम होतो. अनुवंश व परिसराचे शैक्षणिक काय महत्व आहे ते आपण पाहू. बालकाच्या विकासात अनुवंशाला महत्व आहे. आपण पाहिले बालकाची अध्ययन क्षमता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती तसेच बुद्धी इत्यादी बाबतीत अनुवंशिकतेला महत्वाचे स्थान आहे. ज्याला आपण सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्या अनुवंशाविषयी शिक्षकाला माहिती असली पाहिजे, ही गोष्ट निर्विवाद आहे. शाळा ही सामाजिक संस्था अध्ययनार्थ्याच्या जीवनात अत्यंत महत्वाची असते. प्रत्येकाच्या जीवनात शाळा ही सामाजिक संस्था खूप महत्वाची असते. या संस्थेत अध्ययनार्थ्याला अभिरुची, अभिवृत्ती विकसित होत असतात. येथे अध्ययनार्थी शैक्षणिक तसेच व्यावसायिक मार्गदर्शन घेत असतो. अध्ययनार्थ्याच्या अनुवंशाची माहिती शिक्षकाला असेल तरच तो अध्ययनार्थ्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकेल. अनुवंशाबरोबर अध्ययनार्थ्याच्या भोवतालच्या परिसराचीही अद्ययावत माहिती शिक्षकाला असणे अत्यंत गरजेचे आहे. अध्ययनार्थी कोणत्या परिसरात राहतो, तेथे असलेल्या वाड्या, वस्त्या, आसपासचे वातावरण शिक्षकाला ज्ञात असले पाहिजे. त्या परिसरात असलेल्या सामाजिक संस्था, मित्रपरिवार याचा अध्ययनार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर खोलवर परिणाम होत असतो. त्याच्या भोवती योग्य असे वातावरण निर्माण करून अध्ययनार्थ्याची जडणघडण शिक्षक करू शकतो. तर जो काही अध्ययनार्थी आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर, त्याचे मित्रपरिवार, त्याचं भौगोलिक वातावरण या सर्वांचा त्याच्या अध्ययनावर परिणाम होत असतो आणि या सर्व वस्तूंची परिस्थितीची जाणीव शिक्षकाला असली पाहिजे. याचा अभ्यास करून शिक्षकाने त्या अध्ययनार्थ्याला शिकवले पाहिजे. आज सामाजिक परिसरात सर्वत्र भ्रष्टाचाराचे, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीचे साम्राज्य पसरले आहे. सामाजिक मूल्य पायदळी तुडविले जात आहेत. या परिसरात आपला अध्ययनार्थी वावरत आहे. यासाठी शिक्षकांच्या जाणीवपूर्वक मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. चांगले मित्र, चांगले शेजारी, आदर्श गुरु, निस्वार्थी सेवाभावी मंडळी, ध्येयनिष्ठ व कर्तव्यदक्ष व्यक्ती असा चांगला परिसर अध्ययनार्थ्याला घडविणार आहे. शिक्षकांच्या माध्यमातून या चांगल्या परिसराचा उपयोग करून तसेच त्याचा अनुवंश विचारात घेऊन बालकांचा विकास आपणास घडवायचा आहे. आता याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं तितकं काही नाहीये, एकदा वाचल्यास ऐकल्यास समजण्यासारखं आहे. आता जी काही मानसिक प्रक्रिया आहे त्या मानसिक प्रक्रियेबद्दल आपण माहिती घेऊ. अध्ययनासाठी अध्ययनार्थ्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असले पाहिजे. मानसिक स्वास्थ्य जर चांगले नसेल तर अध्ययन होत नाही. त्यासाठी अध्ययनार्थ्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असले पाहिजे. अध्ययनात शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यालाही महत्व आहे. आता हे विधान सरळ सरळ आपल्या वस्तुस्थितीशी निगडीत आहे. कसं, आपण काय विचार करायलो 21 नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा होणार का नाही असा विचार करतो. असा विचार केल्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्याचा आपल्या अध्ययनावर परिणाम होत आहे. आपण कितीही धष्टपुष्ट असू, तंदुरुस्त असू, पण आपलं मानसिक संतुलन, मानसिक स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे. मानसिक संतुलन, मानसिक स्वास्थ्य असेल तरच अध्ययन चांगलं होतं. अध्ययनार्थ्याचे मन आनंदी व उत्साही असेल तरच त्याचा अध्ययनावर सुपरिणाम होतो. आता हे सुद्धा आपण आपल्यावर आधारित आहे असं घ्या. आपण आनंदी उत्साही असेल तरच आपलं अध्ययन योग्य होतं. आता परीक्षा सारखं पुढे जात आहे, त्यामुळे आपलं अध्ययन व्यवस्थित होत नाही. आपण आनंदी नाहीये, उत्साही नाहीये. आनंदी आणि उत्साही असेल तरच त्याचा आपल्या अध्ययनावर सुपरिणाम होतो. निराश, चिंताग्रस्त तसेच मानसिक ताणाच्या भोवऱ्यात सापडलेले मन अध्ययनात एकाग्र होऊ शकत नाही. दृष्टीदोष, श्रवणदोष, दीर्घ आजारपण, आंधळेपण यांचा जसा अध्ययनावर विपरीत परिणाम होतो तसाच मानसिक दडपणाचा व मानसिक
अस्वस्थतेचाही अध्ययनावर वाईट परिणाम होतो। बाह्य जगाचे ज्ञान होत असताना आपण मिळवित असलेल्या ज्ञानाच्या मुळाशी काही मानसिक प्रक्रिया आहेत, त्या घडत असतात। त्या मानसिक प्रक्रियांचा संबंध शेवटी विचार प्रक्रियेशी येतो। या संबंधात घडणाऱ्या सर्व मानसिक प्रक्रियांचा विचार आता क्रमशः आपण करणार आहोत। अध्ययनावर परिणाम करणारे मूळ घटक म्हणून या मानसिक प्रक्रियांकडे आपण पाहणार आहोत। आता अध्ययनावर परिणाम करणारे जे काही मूळ घटक आहेत ते आता आपण पाहू। त्यामध्ये आहे संवेदना आणि अवबोधन प्रतिमा। ज्ञानेंद्रियामार्फत आपण जगाशी संपर्क प्रस्थापित करतो। आता ज्ञानेंद्रिय कोणती? तर डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहेत। तर आता ज्ञानेंद्रिय नसती, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा नसती तर आपण बाह्य जगाशी कसा संपर्क साधला असता? जरा विचार करा बरं। तर विशिष्ट ज्ञानेंद्रिय विशिष्ट प्रकारचे कार्य करत असतात। म्हणजे कसे? बाह्य जगाशी आपण संपर्क ठेवून आहोत म्हणजे कशामुळे? ते जे काही आपले ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियामुळे आपण आपल्या बाह्य जगाशी संपर्क ठेवून आहोत। म्हणजे कसं? आपण डोळ्याने पाहण्याचे काम करतो, कानाने ऐकण्याचे, नाकाने वास घेण्याचे, जीभेने चव घेण्याचे आणि त्वचेमार्फत काय होते? तर त्वचेमार्फत आपल्याला स्पर्श ज्ञान होते। एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात। ज्ञानेंद्रिय उद्दीपक कधी होतात? तर एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात। त्यांचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो। कशाचा? ज्ञानेंद्रियाचा। एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात, त्यांचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो। हा चेतकावर झालेला परिणाम मज्जासंस्थेमार्फत मेंदूकडे पोचविला जातो। मेंदूला बाहेर काही असल्याची जाणीव होते। बाह्य उद्दीपकासंबंधीची ही अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया आहे। या मानसिक क्रियेला संवेदना असे म्हणतात। आता संवेदना ही शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ असते। हे विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे, बऱ्याच वेळा आलेलं आहे। आता परीक्षेमध्ये संवेदना याच्याबद्दल 3-4 विधानं दिले जातात। त्याच्यामध्ये वेगवेगळे विधानं असतात आणि त्याच्यामध्ये असतेला नसते करतात, नसतेला असते करतात, काही करतात। तर संवेदना ह्या शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ असते, तिथं नसते करतात। लक्षात घ्या, संवेदना ह्या शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ असतात। कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते। आता मगाचं विधान काय होतं? संवेदना ही शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ असते। कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते। उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होणार नाही। आता तिथं काय करू शकतात? संवेदना ही शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ असते, विधान 1 बरोबर। कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते, विधान 2 बरोबर। उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होत असतात असं देतात तर नाही। उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होत नाहीत। उद्दीपकांबरोबर संवेदना निर्मितीत ज्ञानेंद्रिय व मज्जासंस्था यांचे महत्व आहे। मज्जासंस्थेत मज्जारज्जू, मज्जातंतू, लहान व मोठा मेंदू यांचा समावेश होतो। संवेदन क्षमता ही ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेवर अवलंबून असते। विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात। आता प्रत्येकाच्या संवेदन क्षमता ह्या भिन्न असतात। आता स्वतःला जे काही संवेदना होते त्याच संवेदना दुसऱ्याला कशा होतात ते आपल्याला माहिती नसतं। त्याच्या संवेदना वेगळ्या असतात, आपल्या संवेदना वेगळ्या असतात। व्यक्ती, परतत्वे ह्या संवेदना बदलत जातात आणि तसंच प्रत्येक प्राणी मात्राच्या ह्या संवेदना भिन्न भिन्न असतात। संवेदन क्षमता निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते। आता परीक्षेमध्ये हे विधान काय दिलं होतं? तर संवेदन क्षमता निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते। तसं नाही, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी तिथं आपल्या इच्छेची आवश्यकता नसते। आता सरळ सरळ उदाहरण घ्या। आता संवेदना ह्या वेगवेगळ्या असू शकतात। दृक संवेदना असू शकतात, श्राव्य संवेदना असू शकतात किंवा बाह्य संवेदना असू शकतात किंवा स्पर्श संवेदना असू शकतात। आता याच्यामध्ये सरळ सरळ उदाहरण घ्या। आता एखादा उकिरडा आहे, त्या उकिरड्यापासून जाताना तुम्ही कितीही नाक बंद करा आणि तुम्ही कितीही असं गृहीत धरा की आपल्याला हा वास घ्यायचा नाहीये, तो वास येतो, ती संवेदना आपोआप येते। तुम्ही कितीही प्रयत्न करा किंवा ती संवेदना दाबण्याचा प्रयत्न करा, तसं होत नाही। संवेदन क्षमता निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते, ती संवेदना आपोआप निर्माण होते। आणि आता तेच उदाहरण बघा। आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी बसून तुम्हाला तिथं उकिरड्यावर गेल्यावर जसा वास आला होता तसा तो वास आता तुम्हाला इथं बसून येतोय का?
तर येत नाही. हे तसंच आहे. संवेदन क्षमता निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. आपली इच्छा जेव्हा होईल तेव्हा त्या संवेदना निर्माण होत नसतात. त्यासाठी विशिष्ट परिस्थितीमधूनच जावं लागतं, तरच ती संवेदना निर्माण होते. आता इथं पुस्तकामध्ये सुद्धा तसंच उदाहरण दिलेलं आहे. उकिरड्या जवळून गेल्यावर कुबट वास येणारच, दूर नजर गेली की क्षितिज दिसणारच. संवेदनेला अर्थ लागला की तिचे अवबोधात रूपांतर होते. लक्षात घ्या, जी काही संवेदनेला आहे त्या संवेदनेला जर अर्थ प्राप्त झाला तर तिचे अवबोधात रूपांतर होते. संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम मन करते. लक्षात घ्या, जी काही संवेदना आहे, संवेदना ह्या वेगवेगळ्या असू शकतात. मग सांगितल्याप्रमाणे त्या संवेदनेला जर अर्थ प्राप्त झाला तर त्या संवेदनेचे अवबोधात रूपांतर होते आणि त्या संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम कोण करते? तर आपलं मन करते. अवबोध आणि संवेदनेचा अर्थ सूत्ररूपाने कसा लिहिता येईल? तर असा, संवेदनेला ज्यावेळेस अर्थ प्राप्त होतो म्हणजे संवेदनाला अर्थ प्राप्त झाला म्हणजे प्लस त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? अवबोधात. आता त्या अवबोधामधून अर्थ वजा करा. जो काही आपल्याला संवेदना भेटली होती त्या संवेदनेतून त्या संवेदनेचा अर्थ लावल्यानंतर अवबोधात रूपांतर झालं होतं. आता त्या अवबोधामधून तुम्ही त्या संवेदनेचा अर्थ बाजूला काढा तर शिल्लक काय राहतात? फक्त संवेदना. भाग थोडासा क्लिष्ट आहे, किचकट आहे, समजायला अवघड आहे, पण लक्षपूर्वक वाचल्यानंतर ऐकल्या केल्यानंतर तर समजण्यास सोपा होऊन जाईल. आता अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान. हे विधान परीक्षेला येऊन गेलं होतं. काय विचारलं होतं? तर अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान नाही असं दिलं होतं. तर तसं नाही. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात. लक्षात घ्या, ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात. संवेदना नेमकी कोठे संपते आणि अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सांगता येणे शक्य नाही, सांगता येणे अवघड आहे. शुद्ध संवेदनेची अनुभूती पाळण्यातील बालकाला घेता येते, पण ते बालक संवेदनेबाबत काय आणि कसे सांगणार? मानसशास्त्राच्या मते प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत शुद्ध संवेदना असू शकत नाहीत. हे विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे. बऱ्याच वेळा विचारलं गेलं होतं की प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत शुद्ध संवेदना असू शकतात, तर असू शकतात नाही. प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत शुद्ध संवेदना असू शकत नाहीत. आता ह्या प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत शुद्ध संवेदना का असू शकत नाहीत? तर कारण त्या संवेदनेचा आपल्याला अर्थ प्राप्त झाला असतो आणि त्या अर्थाच्या मार्फत आपलं अवबोधात रूपांतर झालेलं असतं. म्हणजे बघा, आता आपण उकिरड्याहून जात होतो, त्या उकिरड्याहून जाताना त्या उकिरड्याचा वास आलेला होता. आपण बऱ्याच वेळा उकिरड्याहून गेल्यामुळे त्या वासाचं आपल्याला एकदम डोक्यामध्ये फिट गेलेलं आहे की उकिरड्यावर गेल्यानंतर असं अमुक अमुक प्रकारचा वास येतो. वास हा अशा प्रकारचा असतो, वास कुबट असतो, वेगवेगळ्या प्रकारचा वास येतो. तो आपण त्याला अर्थ लावून घेतलेला असतो, तो आपल्या मनामध्ये फिट झालेला असतो. ती संवेदना आपण पूर्वी घेतलेली आहे आणि आता नव्याने ती संवेदना घेताना ती पूर्वीसारखी शुद्ध राहत नाही. आणि आता आपण असं स्पर्श संवेदनेबाबत घ्यायचं झालं तर आपण आपल्या हाताने कुठल्याही एखाद्या वस्तूला स्पर्श करा किंवा एखादा रबरी बॉल असेल किंवा स्पंजचा बॉल असेल त्याला स्पर्श केल्यानंतर तो आपल्याला एकदम जाणवतो की मऊ आहे. पण त्याला वारंवार स्पर्श केल्यानंतर ती जी संवेदना होती पहिल्या वेळेस आपल्याला जाणवलं होतं, त्याचा मऊपणा, त्याचा कोमलता ही जाणवली होती, ती वारंवार केल्यानंतर आपल्याला तशी जाणवण. समिष्टवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास केला. त्यांचे म्हणणे असे होते की संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होते ते पूर्ण अंशाने होत असते. त्यांच्या मते समग्रता हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. हे विधान परीक्षेला विचारलं गेलं होतं की समग्रता हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. समस्येचे एकदा सूक्ष्म निरीक्षण केले की तिचे मर्म माहीत होते, त्यातून समस्या सोडवण्याची युक्ती सापडते. समस्येच्या मर्मावरच आपली दृष्टी केंद्रित होते. वस्तूचे ज्ञान किंवा बोध आपल्याला एकत्रित होतो, नंतर आपले त्या वस्तूच्या भागावर लक्ष जाते. प्रथम आपल्याला आगगाडी समग्र स्वरूपात दिसते, नंतर इंजिने, डब्बे, गार्डनचा डब्बा, चाके, डब्याचा रंग, श्रेणी इत्यादींबाबतचा बोध होतो. आता हेच उदाहरण पाहिला गेलं तर आपण एखाद्या ठिकाणी एखादं पिक्चरचं पोस्टर लावलेलं आहे, त्या पिक्चरच्या पोस्टरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हिरो दिसतो सुरुवातीला, पण नंतर पाहिल्यानंतर त्या हिरोच्या साईडला साईड हिरो असतो, विलन असतो, त्याने घातलेले कपडे असते, गॉगल असतो, टोपी असतं, बरंच काही असतं. आपल्याला जाणवणाऱ्या अवबोधात बाह्य उद्दीपकांचे घाट दिसतात. बाह्य उद्दीपकांचे वर्गीकरण करताना काही
तत्वांचा आपण अवलंब करतो। तर सानिध्यामध्ये काय आहे, सोबतच्या आकृतीत 3 ठिपक्यांचे 5 गट आहेत, दिसतायत ना ते 5 गट। आता या 5 गटांबाबत काय सांगितलेलं, एकूण 15 ठिपके आहेत, हे 5 गट आपल्यास दिसतात त्यांच्यात कशामुळे, सानिध्यामुळे। आता हे जे काही 3-3 ठिपक्याचे असे 5 गट आहेत हे आपल्याला कशामुळे दिसतात, तर ते सानिध्यामुळे। परीक्षेला असंच उदाहरण देतात, 3 ठिपक्याचे गट देतात आणि तिथं ऑप्शन देतात, हे काय आहे, सानिध्य आहे का, सादृश्य आहे का, अखंडत्व आहे की मनाचा कल आहे। आता हे जे काही 3-3 ठिपक्याचे गट दिसतात, एकूण 15 ठिपके आहेत, हे 5 गट आपणास दिसतात त्यांच्यातील सानिध्यामुळे। आता सानिध्याचं इथं दुसरे एक उदाहरण दिलेलं आहे, झाडांचे 2-2चे असे 4 गट केलेले आहेत। रेल्वेतून प्रवास करताना 2 जवळ असलेली झाडे आपणास त्यांच्यातील सानिध्यामुळे जाणवतात। आता उदाहरण इथे देतात की रेल्वेतील प्रवास करताना 2 जवळ असलेली झाडे आपणास कशामुळे जाणवतात, त्याच्यामध्ये सानिध्य, अखंडत्व, मनाचा कल, सादृश्य असे ऑप्शन देऊ शकतात। तर रेल्वेतून प्रवास करताना 2 जवळ असलेली झाडे हे आपणास त्यांच्यातील सानिध्यामुळे जाणवतात। किंवा परीक्षेमध्ये सरळ झाडे दिलेले जातात आणि ऑप्शन दिलेले जातात, तर ओळखायचं असतं। रेल्वेतून प्रवास करताना 2 जवळ असलेली झाडे आपणास त्यांच्यातील सानिध्यामुळे जाणवतात, उरलेली झाडे असतात पण ते एकमेकांपासून दूर असतात। आपल्याला त्या 2 झाडांचा गट जाणवतो, तो केवळ कशामुळे, तर सानिध्यामुळे। आता सादृश्य, शेजारच्या, आता तुम्हाला एक शेजारची आकृती दिसत आहे, त्या शेजारच्या आकृतीत पोकळ, गोल, त्रिकोण आणि अधिक चिन्ह यांची आपणास जाणीव होते। विशिष्ट आकार पुन्हा असल्यामुळे सादृश्य जाणवते। लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर सादृश्यामुळे लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक गट असे 2 गट जाणवतील। रस्त्यांतील वाहनांची, सायकली, स्कूटरी, मोटार, ट्रक असे गट सादृश्यामुळे तयार होतात। परीक्षेमध्ये ही सरळ उदाहरण देतात, इथे जी आकृती दिली आहे ते सुद्धा देऊ शकतात किंवा सरळ परीक्षेमध्ये उदाहरण दिले जाईल की लहान वस्तूंचा एक गट व मोठ्या वस्तूंचा एक गट असे 2 गट कशामुळे जाणवतात, तर सादृश्यामुळे। रस्त्यातील वाहनांचे, सायकली, स्कूटरी, मोटारी, ट्रक असे गट कशामुळे जाणवतात, तर सादृश्यामुळे। अखंडत्वाच्या बाबतीत काय आहे, शेजारच्या आकृतीत साधलेल्या बिंदूंचा एक गट आपणास स्वतंत्रपणे जाणवतो। जनावरे एकत्र बांधलेली असतील तर त्यांचा एक गट आपणास अखंडत्वामुळे जाणवतो। आता तसंच समावेशाबाबत आहे, जाड पत्र्यांवर किंवा कागदावर अक्षरे कापून खुर्च्या, टेबले, कपाटे यांवर नावे टाकलेली आपण पाहतो। वास्तविकता ते पूर्ण नसतात, तुटक असतात, पण आपले मन मोकळ्या जागा भरून काढते, ते अक्षरे आपणास दिसतात। आता परीक्षेमध्ये असं सरळ उदाहरण देतात, हे जे काही ते टीचं उदाहरण दिलेलं आहे, TEATOP हे पूर्ण अक्षरे नाहीये, आता ह्याच्यामध्ये गॅप आहे, पण हे आपण पूर्ण एकत्रितपणे कशामुळे वाचतो, तर त्याचा आपण समावेश करून घेतो। आता आपल्या घरातील जे काही भांडे आहेत ते भांडे पहा, त्याच्यावर नावं टाकलेली असतात। आता ते नावं पहा, वाचताना एकदम तुटकपणे जाणवत नाहीत, तुटक असतात, पण ते आपण एकत्रितपणे वाचतो, कशामुळे, समावेशामुळे। आता मनाचा कल, हे पुस्तक बाहेरून उघडले आहे की आतून, हे बोध मनाच्या कलावर अवलंबून असतो। आता तुम्हाला इथं बाजूला एक पुस्तक दिसत आहे, हा काय आहे, हे पुस्तक बाहेरून उघडले आहे की आतून, हा बोध मनाच्या कलांवर अवलंबून असतो। आता बऱ्याच वेळा आपण सोशल मीडियावर एक चित्र दिलेलं असतं की त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकृती दिसतात, आपल्या मनाचा कल जिथं जातो आपल्याला त्याप्रमाणे दिसतात। आता तसंच घ्या, आपण आकाशामध्ये जे काही ढग आहेत त्या ढगांमध्ये आपण विविध आकृत्या तयार करतो, कशामुळे, तर आपल्या मनाच्या कलामुळे। आता जी काही संवेदना होती त्या संवेदनेला अर्थ प्राप्त झाला, त्या संवेदनेला अर्थ प्राप्त झाल्यानंतर त्याचं अवबोधात रूपांतर झालं। आता अवबोधात रूपांतर झाल्यानंतर सुद्धा अवबोधाचे काही दोष असतात, त्या अवबोधाचे दोष काय आहेत ते आपण पाहू। आपण आपल्या पूर्वीच्या अनुभवांवर संवेदनेला अर्थ लावित असतो, जे काही आपण पूर्वी अनुभव घेतलेला आहे त्या पूर्वीच्या अनुभवानुसार आपण संवेदनांना अर्थ लावत असतो। कधी कधी अनुभवांच्या अपुरेपणामुळे अवबोधात दोष निर्माण होतात। आता हे दोष निर्माण झाल्यामुळे भ्रम, भास किंवा विपरीत बोध होतात। आता अवबोधाचे दोष कोणते आहेत, ते विविध आहेत, ते कोणते आपण पाहू। सर्वप्रथम आहे इंद्रिय भ्रम। आता इंद्रिय भ्रम म्हणजे काय असतो, इंद्रिय भ्रम हा इंद्रियांना झालेला भ्रम असतो। आता जे काय कोणते इंद्रिय होते आपले, ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, जे काही आपले इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना झालेला भ्रम असतो। कोणताही उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असेल तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो। लक्षात घ्या, टीईटीला विधान विचारलं गेलं होतं, उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो। रस्त्यावर पडलेल्या दुधाच्या बाटलीचे बूच उन्हात चकाकते, आपल्याला ते रुपयाच्या नाण्यासारखे वाटते, ते आपण उचलतो।
कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरून जातो, कारण आपली संवेदना आणि ज्याचा चेंडू काही अवबोध लावला होता त्याच्यामध्ये दोष निर्माण झाला, अंधारामध्ये आपल्याला दिसत नाहीये. इथं काय झालं, आपल्या इंद्रियाला म्हणजे डोळ्यामध्ये दोष निर्माण झाला, आपल्याला ती वस्तू अस्पष्ट दिसली. पहिलंच उदाहरण आहे, उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदलली असली तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. आता इथं उद्दीपक स्पष्ट नव्हता, दोरी आहे, त्या दोरीला आपण साप समजतो, आपली संवेदनामध्ये दोष निर्माण झाला म्हणून आपल्याला तिथं काय वाटलं, दोरीला आपण साप समजलो. दोरीला समजा किंवा कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात आपण साप समजून घाबरून जातो. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी पट्टी वाकडी आहे असे वाटणे. शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या गाडीकडे पाहून आपली गाडी सुरू झाली आहे असा भास होतो. हे कशामुळे होते, तर आपल्या इंद्रियामध्ये भ्रम निर्माण होतो. जे काही आपले इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो, अवबोध, आणि तो दोष हा अवबोधातील दोष असतो आणि या अवबोधातील दोषामध्ये इंद्रिय भ्रम झालेला असतो. बाणांची दिशा बदलल्यामुळे अ पेक्षा ब हा रेषाखंड मोठा वाटतो. आकृती 2 मध्ये समांतर रेषा य आणि र असमांतर वाटतात. आता हे जे काही इंद्रिय भ्रम असतात, या इंद्रिय भ्रमामध्ये फक्त छोटासा दोष जरी निर्माण झाला किंवा पार्श्वभूमी बदलली, उद्दीपक अस्पष्ट असला की इंद्रिय भ्रम होतो, त्यामुळे हे असे प्रॉब्लेम निर्माण होतात. हा एक अवबोधातील दोष आहे. आता अवबोधातील दोषामध्ये आपण इंद्रिय भ्रम पाहिला. इंद्रिय भ्रमामध्ये काय काय होतं, तर रस्त्यावर पडलेल्या दुधाच्या बाटलीचे बूच उन्हात चकाकते, आपल्याला ते रुपयाचे नाण्यासारखे असल्यासारखे वाटते, मग आपण ते उचलतो. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरून जातो. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी पट्टी वाकडी आहे असे वाटते. शेजारच्या रुळावर चालणाऱ्या गाडीकडे पाहून आपली गाडी सुरू झाली असा भास होतो. हे जे काही आहेत इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहेत. आता आपण पाहू चित्तभ्रम. चित्तभ्रमामध्ये काय आहे, उद्दीपक समोर नसताना आपल्याला भास होतो. उद्दीपक नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाहीत, मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेत चित्तभ्रम होतो. आता इंद्रिय भ्रमामुळे उद्दीपक होता पण तो अस्पष्ट होता, त्यामुळे इंद्रिय भ्रम झाला. आता चित्तभ्रमामध्ये काय आहे, उद्दीपक समोर नसताना आपल्याला भास होतात, उद्दीपक नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाहीत, मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. भावनाक्षम व चित्तभ्रमाचे प्रमुख कारण असते मनाची अतिसंवेदनशील अवस्था, तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती, ही सुद्धा चित्तभ्रमाची कारणे आहेत. आता चित्तभ्रमाची उदाहरणे काय काय आहेत, हे चित्तभ्रम झालेला आहे कसं ओळखायचं, काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपलाच हाक मारित आहे असा भास होतो. हाक मारी, किंवा आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो आहे किंवा आपल्याला विचित्र आवाज येतोय, तो आवाज येत नसताना पण तो आवाजच आपल्याला येतोय असं जाणवणं, किंवा एका ठिकाणी रात्री शांततेत चालत असताना आजूबाजूला कोणी नसताना एकदमच आपल्याला मागून कोणतरी आवाज दिलेला आहे, किंवा कोणतरी आपल्याला हाक मारत आहे, किंवा कोणतरी आपला पाठलाग करत आहे, आपल्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. हे जे काही भास होतात ते चित्तभ्रमाचे उदाहरण आहेत. काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारित आहे असा भास होतो. चित्तभ्रम हे व्यक्तिगत असतात. चित्तभ्रमात वास्तवता नसते, काल्पनिकता असते. विधान महत्वाचे आहे. चित्तभ्रम हे व्यक्तिगत असतात, चित्तभ्रमात वास्तवता नसते, काल्पनिकता असते. हे सर्व आपल्या मनाचा खेळ चालू असतो. आपल्या मनामध्ये तसे विचार येत असतात, त्यामुळे आपल्याला तसंच जाणवतं, म्हणून त्याला चित्तभ्रम असे म्हणतात. चित्तभ्रम हा व्यक्तीच्या आंतरिक अवस्थेमुळे होतो. चित्तभ्रम वारंवार होणे चांगले नाही. कदाचित त्याहून तीव्र स्वरूपाची मानसिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. कशामुळे? चित्तभ्रमामुळे. आता अवबोधातील आकृती किंवा पार्श्वभूमी याच्याबद्दल काय माहिती आहे ते पाहू आपण. एखादे नवीन वर्षाचे कॅलेंडर पाहताना चित्रातील स्त्री लक्ष वेधक असते म्हणून तिच्याकडे आपले लक्ष जाते. चित्रात चहाचा मळा दिसतो, मळ्यात स्त्री उभी आहे, वर निळे आकाश आहे, चहाच्या मळ्यात इतर व्यक्ती आहे. चित्रातील अन्य भागांकडे आपले लक्ष त्या मानाने कमी जाते. इतर गोष्टींच्या तुलनेत जी गोष्ट अधिक उठून दिसते त्या गोष्टीला आकृती म्हणतात. उरलेल्या कमी लक्षवेधी गोष्टींना पार्श्वभूमी म्हणतात. आता आकृती आणि पार्श्वभूमी काय आहे, तर आता क्रिकेटचा सामना आहे, त्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये फक्त एकच प्लेयर चांगला खेळतोय, ती झाली आकृती, आणि बाकीची प्लेयर ही झाली पार्श्वभूमी. किंवा आता एका संगीताचा कार्यक्रम घ्या, त्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये तबला वादक आहे, हार्मोनियम आहे, गायक आहे, त्याला साथ देणारे आणखी विविध जण आहेत. पण त्याच्यामध्ये आता गायकाने एकदम सुरेल आवाजात गाणं म्हणायला चालू केली तर ती झाली आकृती, आणि त्याच्या आजूबाजूची ते झाले पार्श्वभूमी. आता त्याच्यामध्येच तबला वादकाने एकदमच
फुल फॉर्म मध्ये येऊन तबला चांगला वाजवायला त्याला साथ दिली तर तबला वादक झाला आकृती आणि बाकीचे झाले पार्श्वभूमी. आणि आता तसंच उदाहरण पाहायला गेलं झालं तर लग्न आहे, त्या लग्नामध्ये हजारो व्यक्ती असतात. मोठं लग्न असेल तर हजारो असतात. त्याच्यामध्ये वर आणि वधू हे झाले आकृती आणि त्याच्या आजूबाजूला असणारे त्याचे आई वडील, नातलग, वरातीत आलेले जेवायला, फुकटचे जेवायला आणि उगाच असे सहज आलेले, हे सर्व झाले पार्श्वभूमी. आता मी जे काही सर्व उदाहरणे सांगितलेले आहेत ते सर्व उदाहरणे इथं दिलेले आहेत. ते पुस्तकी स्वरूपात आहेत, म्हणजे पुस्तकी भाषेत आहेत. काय आहेत ते पाहू. लग्न मंडपात वर वधू अधिक उठून दिसतात, त्यामुळे वर वधू आकृतीत मांडव, सजावट, पाहुणे, रुकवत, भटजी हे सारे पार्श्वभूमीत मोडतात. संगीताच्या कार्यक्रमात गायक आकृती, तबलजी, हार्मोनियम वादक, अन्य साथीदार, प्रेक्षक पार्श्वभूमीत. वर्गात शिक्षक आकृती, बाकी साऱ्या गोष्टी पार्श्वभूमीत. यात कधी कधी बदल घडतो. आकृतीचे रूपांतर पार्श्वभूमीत व पार्श्वभूमीतील एखादा घटक आकृतीत रूपांतर होतो. तो कसा होतो तो मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेला आहे. गायकाच्या बैठकीत तबलजीने खास वैशिष्ट्य दाखवली तर तबलजी आकृती व बाकी साऱ्या गोष्टी पार्श्वभूमीत जातील. वर्गात अध्ययनार्थी उत्तर देत असेल तर तो अध्ययनार्थी आकृती होईल, शिक्षकांसह इतर पार्श्वभूमीत. आता हे सविस्तर मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे उदाहरणासह सांगितलं होतं, तेही माझ्या भाषेत. आता ते पुस्तकामध्ये पुस्तकी स्वरूपात होतं. शैक्षणिक महत्व काय आहे. बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही एक मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे यथार्थ ज्ञान मिळावे म्हणून शिक्षकांनी जागरूक असायला हवे. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियामार्फत ज्ञान ग्रहण होत असल्यामुळे सर्व ज्ञानेंद्रियामार्फत अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावेत. आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टींवर अवबोध अवलंबून असतो. महत्वाचे नियम, सिद्धांत, सूत्रे ठळक अक्षरांत रंगीत चौकटीत लिहावीत. महत्वाचे शब्द रंगीत खडूंनी अधोरेखित करावेत. क्षेत्रफळ, घनफळ, वजने, मापे यांचे स्पष्ट आकलन होण्यासाठी अध्ययनार्थ्यांना प्रत्यक्ष मोजमापे घेऊ द्यावीत. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. ज्ञान देताना समग्र द्यावे. कविता पूर्ण वाचावी, मग भाग शिकवावी. शैक्षणिक साहित्याचा उपयोग भरपूर प्रमाणात करावा. अध्ययनार्थ्याच्या ज्ञानेंद्रियाचा पुरेपूर वापर होईल. अवबोधात रचना महत्वाची असते. अध्यापन करताना मांडणी व्यवस्थित असावी. फलक लेखन सुसंगत, मुद्देसूद व रेखीव असावे. तर अशा प्रकारे अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामधील भाग 1 हा आपला संपलेला आहे. या भागामध्ये आपण अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अनुवंश पाहिलं. अनुवंशामध्ये साधर्म्याचा, परागतीचा, वैविध्याचा नियम पाहिला. त्यानंतर परिसर पाहिला. परिसरामध्ये कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो. परिसरामध्ये आंतरिक परिसर, बाह्य परिसर, त्याच्यामध्ये पेशीचा अंतर्गत परिसर, आंतरपेशीय परिसर, घनतील स्राव, जन्मपूर्व परिसर, जन्मानंतरचा परिसर हे पाहिलं. अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्त्व पाहिले. पुन्हा मानसिक प्रक्रिया पाहिले. संवेदना पाहिली. संवेदना म्हणजे काय, अवबोध म्हणजे काय पाहिलं, अवबोधाचा अर्थ पाहिला. त्याच्यानंतर सानिध्य पाहिलं, सादृश्य पाहिलं, मनाचा कल पाहिला, अखंडत्व पाहिलं. पुन्हा अवबोधातील दोष पाहिले. अवबोधातील दोष मध्ये आपण इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम हे सर्व पाहिलं. त्यानंतर अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी, आकृती कोणती असते, पार्श्वभूमी कोणती असते ते पाहिलं. त्यानंतर आपण शैक्षणिक महत्त्व पाहिलं. अशा प्रकारे अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामधील हा आपण महत्त्वपूर्ण टॉपिक पाहिलेला आहे. आता याच्यातला जो राहिलेला भाग आहे तो आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण हा तिसरा चॅप्टर जो आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक हा खूप मोठा चॅप्टर आहे. हा एका व्हिडिओमध्ये पूर्ण करणं शक्य नाही. जर पूर्ण एका व्हिडिओमध्ये केले तर समजणं शक्य नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन.